केला काय व्हिडिओ चालू रोहनला म्हणलं मोबाईल धरून कामावर पण वेळ नसतोय बनवायला व्हिडिओ. आणि आता मग मी मेले सकाळ सकाळ मी म्हणलं माझ्या तोंडानं मी म्हणले काय झालं हसायला र. आता आपण बंजाराच बोलतो की त्यामुळं मला ते जमत नाही फास्ट. काय करायचं काय पण बुकू नको म्हणजे. अरे थोडी शेव दे रे निर्जीवाला सकाळ सकाळ मी म्हणले निर्जीव निर्जीव असो की सदाजीव असो मला काय सांगायचं. सदाजीव सदाजीव असो निर्जीव सजीव येते का तेवढं तर म्हणायला. सदाजीव असो की सदाफुला असो मला काय घेणं. कसं आहे घरातलं पण खूप काम असतंय. तुम्हाला वाटतंय कमी काम असतं. सगळ्यांचा स्वयंपाक 2 टाइमचा स्वयंपाक बनवायचा आहे. नीट धर की 2 टाइमचा स्वयंपाक करावा लागतं घरातलं. अजून म्हशीचं सुद्धा त्यांना दूध निघत नाही माझ्या सई. तवा मी काढल तवा दूध निघणार. अरे वाकडं दाखवायला काय झालंय. मला सारखं म्हणते की मला बघवत नाही. काय बघवत नाही कामाला नेमकं. जाऊन तरी काय मला फायदा ना तोटा सगळं मलाच बघावं लागतं. गेली तरी पण तुझं लपूनच ठेवती. नाही गेली तरी मलाच आणावं लागतंय. मला द्यायचंय पैसे माहित नाही का कोणाला द्यायचंय. अख्ख्या गावाला देते का. आकाच गावाला माझी द्यायचंय. लेकरं अर्ध्या पेड्यासाठी रडत तो शब्द मी विसराय नाही. तोंड आहे म्हणून ठीक आहे. अर्ध्या पेडा मी काय करू मग कालवा अर्धा पेडा ना त्या लोकांना तू का देणार बरं. का देणार. म्हणजे कसं तुला आहे, संसार नाही काय देणार नाहीत का परत. तुझ्याकडे एवढे माजलेत काय म्हणजे तू द्यायला अमीर बापाची आहे का तू अशी. व्हिडिओ बघतात कालवा. ओय काय झालंय. बघू दे त्यांना पण ती त्यांची चूक मला सांगायचंयच. किती तर बाऱ्या ते मरूपर्यंत किंवा मी मरूपर्यंत हा शब्द बोलत राहील. माझ्या या लेकरांना व अर्ध्या पेडासाठी माझा आर्यन रडत होता. तो शब्द कायम लक्षात आता माझ्या एक हृदयात खंडी राहील. भर घेऊन गिळत बसलंय की. मग तोच ए आर्यन थांब. मग तेच म्हणतोय गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आता माझ्या पोरांकडे आहे का कमी खायला नाही पण गेले का नाही ते दिवस पण राहिल्या का नाही आठवणी. आणि त्या आठवणी राहणार तशाच कायमच्या. मी काय करू आता. मी काय करू. काय फजिती काय काळ. अरे मारू नको रे. तिची आई तिरुपती खायला तिची आई तिरुपती खायला अरे. बालाजी तर आहे. बालाजी तू येणार नाही का त्रिशा. मी कशाला अजून कोणाच्या वेळेत लुडबुड करून निर्जीव माणूस मी जेवण लुडबुड करायची गरज नाही. त्रिशा येणार आहेस काही कामाला. येत नाही. संधी बापासारखी एक पण नाही आई सारखी. पहिल्यापासून त्यांना शिकवण आहे माझी कोणाला लेकरांना की पिल्या जे आपल्याला आपण त्याला आणि जे आपल्याला नाही आपण त्याला फुंगायचं पण नाही. त्याचं तोंड पण बघायचं नाही. त्यामुळे मी व्हिडिओ इथं बनवायचं काय इथं बनवणं वाटत न बनवण्याचं कारण कारण की एवढं बोलायला शिकवतोय तुला. मध्ये मध्ये माझ्याकडूनच शिकून मलाच नको शिकवत जाऊ. लुडबुड बापाची चप्पल आली म्हणून कोणी बाप होत नसते हा डायलॉग लक्षात असू दे. चप्पल आली बापाची चप्पल आपल्या पायात आली म्हणून कोणी बाप होत नसते. त्यामुळे बाप तो बापच असतोय. बाप तो बाप रे का. तेल पीठ बापाची चप्पल बाप घातल्या टक्कल एवढं तुझ्याकडं श्रीमंती आली. बापाचं चप्पल घातला नाही रे स्टॉप करायचं नाही चालू राहते. ए व्हिडिओ स्टॉप केलास रे तुझी मानच तोडून टाकेल. डोकं खायच्या पियच्या वस्तूची तर कदर राहिली नाही या घरात. सकाळी पाव किलो लाडू कुत्र उचलून घेऊन पळाला. पाव किलो. मी काय करू. यांना सगळ्यालाच खाया प्यायचं माज आलाय. यांना जे काय पण खायला असतं सतत त्यामुळं माज आलाय. मी तर माझं त्या दिवशी केळी आणलेलं मी त्यांना खायला. ती केळी तशीच फ्रीज मध्ये पडून होती.
पण आर्यनला म्हणलं आर्यन खात जरा. आर्यनला थोडे संपवलं काय की मी 2 खाल्लं नाहीतर ते मला तसेच. कसं खायला टाइम पण नसतो. इथं पण नाही टाइम, कामावर पण टाइम नाही. मीच खाल्लं संध्याकाळी आल्या 7-7:30 वाजता टाइम यायला. किती वाजले? किती वाजले बुधवाला? दूधवाला तिथं पण कसं की बाया तुम्हाला तिथलं व्हिडिओ दाखवला तुम्ही म्हणसाला असलं कामाला वहिनी कशाला जात होती. तसलं काम आहे तिथलं पण. 9 वाजता येते दूधवाला. आता किती वाजला? मम्मी आली आणि तशी चोरी करायची नसते ग. पैसा ए, पैसा श्रावण श्रावण बाळा श्रावण बाळा काय काम पण खूप असतं. घरचं काम तिथलं काम नाका काही जीवाला. दिवसभर तिथला काम बंदच नाही. जेवायला बाया जेवायला सुद्धा सुखानं जीव देत नाही. कुणी रोप उपटायला पळते ती की कुणी का टोपल्यात घ्यायला पळते. कसलं लय वैताग आहे. घरी पण बसू वाटत नाही. अगं डोकं त्रिशा छोटी नको राहायचं असेल तर राह. किती मिनिटं झाली? 6 मिनिटं झाली. दे माझ्याकडे, अलीकडे दे, मला बोलायचं. सारखं मला सांगते तुला बघवत नाही बघवत नाही. काय बघवत नाही नेमकं? त्यांचं बहिणीचं बघवत नाही का, भावाचं बघवत नाही का, त्यांचं बघत नाही. सारखं कुचकापणा बोलल्यावर मला येतात राग. माझ डोळे पण दुखायली. त्या झोपच नाही. रात्री 9-9:30 वाजल्यावर झोपायला. सकाळी तर पहाटे 4:30ला उठले. पण घरचं पण काम करावं लागतं. आणि त्यांना काय वाटतंय सगळ्यांना की कामच नाही. उठतात आयत्या पाणीच हांघोळ करतात आणि बसतात. आणि कालवा केल्यावर कालवा करतीन, असंच बोलतीन तसंच बोलतीन. त्यांचं राहून तरी काय उपयोग आहे? एखादी जर कामाला मदत असल्यावर मग बायाला सुख तरी लागल की. वैताग येत आहे मला खूप त्यांचं. अरे काय झालंय? नीट खायचं असेल तर नीट खात जा. जाता जाता मारून जात. सगळी तशी जायती खोडी. आता व्हिडिओ इथंच थांबूया. गाडी पण आली वाटते. आईचं पण फोन येईल मध्ये मध्ये. गाडी आली वाटतं. डबा ती अजून कायच पॅक केला नाही माझं. तसंच आहे. बाय.